विजू शेतातल्या एका पुलावर नदीच्या आत दगडे फेकत बसला होता. अचानक विजू विजू हाक ऐकून त्याने पाठी बघितले. अरे उदय, तू बस ना बोलत. परत दगडे मारायला चालू केलं. काय रे, कालच लग्न झालं तुझं आणि तू इथे काय करतोय? वहिनी घरी वाट बघत असतील, उदय बोलला. हो, असं बोलत तू तसंच बसून राहिला. काय झालं विजू, काही प्रॉब्लेम आहे का? उदयने विचारलं. तुला माहिती ना उदय, आबांनी मला विचारायचं तरी होतं ना. विजू, आबांनी तुझ्या ताईला आणि दादांना तरी कुठे विचारलं होतं? अरे, तू शिकलेला आहे म्हणून त्यांनी तुला मुलगी बघायला तरी नेलं होतं, पण ताई दादांना तर मुलगीही बघायला नेलं नव्हतं. पण मला हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध करायला लागलं ना. असं कसं मी अनोळखी मुलीशी विवाह केला? आबांची ही अशी जबरदस्ती प्रत्येक गोष्टीत असते, पण हा तर माझा पूर्ण आयुष्याचा प्रश्न होता ना उदय. मग तो मुलगी निदान माझ्या आवडीनिवडीची तर नको? विजू खूप संतापला होता. घरी जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. उदय त्याला समजावत होता, पण ते त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. शेवटी उदय निघून गेल्यावर नाईलाजाने विजूला घरी यावे लागले. वाटेने येत विचार करत होता, लव्ह मॅरेज नाही, पण किमान थोडं बोलणं चालणं, तिच्याबद्दल थोडं तरी समजायला हवं होतं ना. हेच विचार करत घरी येतो. घरी सगळेच त्याच्याकडे बघत असतात. तोही त्याच्याकडे बघतो आणि मनात बोलतो, आता तर ही घरातली लोकही अनोळखी असल्यासारखी वागायला लागलेत. काय डोक्याला ताप आहे हा, असं बोलत तो त्याच्या खोलीत जातो. तर तिथे ती बसलेली असते वाट बघत. नेहमीच्या त्याच्या बेडवर ती असते, त्यामुळे तिथेही आता कसं बसायचं अवघडल्यासारखं थांबतो. पण तोपर्यंत ती पटकन उभा राहते. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवायला आणते, असं बोलत ती त्याच्या हातात टॉवेल देते आणि तिला अजून जेवण आणण्यासाठी स्वयंपाकघरात जाते. खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे बाकी सगळे जेवण करून झोपायलाही गेलेले असतात. मात्र विजूची ती नवी नवरी दिव्या जेवलेली नसते. तशीच तीही त्याची वाट बघत असते. मग ती दोघांचीही जेवणाची ताट घेऊन येते आणि त्यांच्या खोलीतील टेबलवर ठेवते. विजू फ्रेश होऊन येतो. तो खुर्ची पुढे ओढून जेवायला बसतो. अरे, तू पण जेवली नाहीस का? विजू तिला विचारतो. दिव्या बोलते, नाही, मी म्हटलं तुम्ही आल्यावर एकत्रच जेवू म्हणून थांबले. विजू गप्प बसतो आणि जेवायला सुरू करतो. दिव्याही जेवायला सुरुवात करते. त्यांचं जेवण झालं की तो गुपचूप बेडवर जाऊन झोपतो. दिव्या सगळं आवरावर करते आणि बेडवर येऊन बसते. विजूकडे बघते, पण विजू मात्र भिंतीकडे तोंड करून झोपी गेलेला असतो. दिव्या विजूला पांघरून टाकून स्वतःही झोपते. विजू गावातीलच शाळेवर शिक्षक असतो. गावात 4थीपर्यंत शाळा होती अगोदर, पण विजूच्या आबांनी 5वी ते 10वीपर्यंत शाळा सुरू केली. विजू खूप हुशार होता. त्याचे हे स्वप्न होतं आणि ते आबांनी पूर्ण केलं होतं. आबा गावातील सरपंच होते. गावात खूप मान होता. गावात कोणीही आबांच्या शब्दाबाहेर नव्हते आणि आबा मनाने खूप चांगले होते, पण जुन्या विचारांचे आणि रूढी परंपरा पाळणारे होते. त्यामुळे विजूच्या लग्नाबाबत आबांचा जो निर्णय होता तो पक्का होता आणि त्यात ढवळाढवळ केलेली त्यांना आवडलीही नसती. त्यामुळे विजू इच्छा नसताना लग्न केल्यामुळे हिरमुसला होता. विजू शाळेचा हेडमास्तर होता. सगळे नियम शिस्त कडक असायचे. रिझल्ट प्रत्येक वर्षी छान लागला, त्यामुळे शाळेला ग्रँडही लवकर भेटला आणि सगळ्या शिक्षक लोकांना पगारी चालू झाल्या. सगळं खूप सुरळीत चाललं होतं. मुलं मन लावून अभ्यास करत आणि विजूही सगळ्या शिक्षकांना खूप छान समजावून घेत. एकंदर पूर्ण वातावरण खेळीमेळीचे आणि छान होते. सकाळी बांगड्याच्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने पांघरून काढून पाहिले. दिव्या आरशासमोर बसून टॉवेलने केस मोकळे सोडून सुखावत होती. तिला तो पाठमोरी बघू लागला. लाल रंगाची साडी नेसून बसलेली दिव्या तिच्या त्या लांब सडक केसातून पडणारे टॉवेलने टिपत होती. हातात हिरवागार चुडा घातलेली दिव्या अधिकच मोहरून गेली होती. नवी नवरीचं तिचं रूप खुलून निघालं होतं आणि विजू तिला तिच्या नकळत पाहत होता. झोपेचं सोंग घेऊन
तिचं आवरून तिने विजूकडे पाहिलं. त्याने लगेच मटकन डोळे झाकले. अहो उठा ना, तुम्हाला शाळेत जायला उशीर होईल, असं बोलत तिने त्याचं पांघरून अलगद बाजूला केलं. तर विजूने डोळे उघडले. एकवार हलकीशी दिव्याकडे नजर टाकली आणि पटकन त्याची तयारी करण्यासाठी निघून गेला. तो बाथरूममध्ये जात मनातच हसला. अशी कोणी उठवायची सवय नव्हती. आज असं दिव्याने उठवलं तर मनाला वेगळाच आनंद देऊन गेला. कोणीतरी आपली काळजी घेत असल्याचं तो आंघोळ करून बाहेर आला तर त्याच्या बेडवर त्याचे कपडे, रुमाल, बेल्ट, घड्याळ ठेवलं होतं. त्याचा शूज पुसून दरवाजाच्या पाठी ठेवला होता. सॉक्स स्टूलवर ठेवलं होतं. हे आज त्याला सहज पटकन भेटलं होतं. दिव्याने सगळी तयारी करून ठेवली होती. तो मनातून सुखावला. दररोज ही शोधायला त्याला अर्धा तास जायचा. तेवढ्यात पैजणाचा आवाज आला. तो आवाज आज त्याला अधीर करत होता. दिव्या जवळ येईल तसा तो आवाज जास्त येऊ लागला. दिव्या चहा आणि नाश्ता घेऊन त्याच्या पुढे उभा होती. त्याने हलकीशी स्माईल करत चहा आणि नाश्ता केला आणि तो तयार होऊन आबा बाहेर बैठकीच्या खोलीत बसले होते तिथे गेला. आबांच्या पाया पडला आणि येतो आबा म्हणून निघून गेला. दिव्या तिला जाताना भेटायला विजय येईल या आशेने बघत होती, पण तसं काही झालं नाही. लग्नाला 8 दिवस उलटून गेले होते, पण तरीही दोघांमध्ये दुरावा होताच. विजू स्वतःहून तिच्याशी एकदाही बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत नव्हता, पण दिव्या मात्र त्याच्याजवळ बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. हळूहळू घरच्या लोकांच्याही पायांचा हा दुरावा लक्षात येत होता. दिव्याचं लास्ट इयर करायचं राहून गेलं होतं. पुढे काय होईल? दिव्या लास्ट इयर करेल का आणि विजू आणि दिव्या एकत्र येतील का हे पाहण्यासाठी पुढील भाग बघूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.